खरे कोणतं गावावर बाय या गावात तर कोणीच नाही बा. कुठे गेले या गावातले लोक? या गावासाठी तर तो डायलॉग बरोबर बसते. अमृषपुरीचा हा, का मर गए सब गावाले. नसतं आलो रे भाऊ या गावामध्ये कोणीच नाही. बस आता आपण रिकामे तिकडे जण बावल्यासारखे हिंडत उन्हात आणायचं त्याचं बनवून आपलं खामगा. मग काय खाय प्यायचं बजेटमध्ये बसते सगळं. हां, पाणीपुरी आहे, हे आहे ते आहे, लगे आपली शेगाव कचोरी आहे, सगळं आहे. अरे काय मला वैभ्या म्हणे लय मजा येते म्हणे मामा माझ्या गावले, चाल म्हणे. आता घे रे वैभ्या, काय मजा येते दाखव म्हणे. मला माहिती आहे ना तुला कोणती मजा पाहिजे तर. हां, पोरी गिरी दिसले की जरा बरं वाटते तुले. मला काय सांगू नको तू. मला मी सगळं ओळखून बघायला आहे सागऱ्या तुले. थांब ना तू, तुझी मजा होईल ना, फक्त जरा थांब. उन्हाळ्याचे दिवस आहे सागऱ्या, समजायला पाहिजे तुले. लोक घरात असतात. आपण आता आलो लागलो हिंडायले. आपल्या अरे आपण नाही म्हटलं मोकाट सांड. लोकांना कामं धंदे असतात. खेड्यातले लोक आहे ते. मग काय आता खेड्यामध्ये दुपारी असंच असते. रात्री पण मजा. हो, कसं आहे तर तू गेला नाही कधी खेड्यापाडे ना, म्हणून तुला माहित आहे. तुला बाबा नुसतं ते कपड्याचं दुकान आणि लागे तुझं घर आणि लागे तुझ्या सुट्टी असली की तो एन्जॉय. इकडे जा तिकडे जा, हं, शेगावला जा, ते आम्हाला माहित आहे ना. पण आता जरा खेड्यापाडी नाही राहत जाय. लग्न करणार आहे तुझं आणि तुला शहरातली पोरगी भेटणे नाही. लय दुकान असेल पोरीचा शालटेचा बाबे. हो, तुला खेड्यापाड्याने हिंडत जाय जरा. खेड्यापाड्यातली भाषा बोलत जाय जरा. पहिले सांगतो तुले. अरे खेड्यापाड्यात हिंडायला चालू, पण खेड्यापाड्यात लोकच नाहीत ना. काय भाव, खूप फोक्या सोडायला एक नंबर आहे. चाल म्हणे मला काय म्हणे, मला म्हणे मला तुम्ही म्हणत की चाल म्हणे मामा माझ्या गावाला. पाहिजे किती मजा येते. आणि गावात पाहिलं कुत्रं नाही. हे ना आता बावले सारखे. आला रे भाऊ घरी, मी आजच्या दिवस राहतो, उद्या चालू मी खामगावमध्ये. मग काय आहे किती मजा येते. सांग रे भाऊ राजा, या सगळ्याला सांग बरं. काय तर आलं भेजा खाऊन राहिला आता अर्धा घंटा आला नुसतं. आणि म्हणजे गावात कोण नाही काही नाही, कशाला आलो आणि आमचा खामगाव चांगला आहे. अरे आपलं खामगाव चांगलंच आहे ना सागऱ्या. अरे बा एवढे घाई नको करू. मग काय तर जरा थांबा लागते, पाहा लागते. अरे गावामध्ये आता कोण नाही तर काय करतो मग आता. तसंच गाव पाय, रात्री पाय. जरा सोयरे पाय रे होतात. जरासं पाहुणे रावणे. अरे बा तुला माहित नाही खेड्यापाड्यातले आपले लोक किती मानपान करतात. तर शहरात तर कुत्रं नाही विचारत पैसा खिशात असल्याशिवाय. चहा नाही पाजत. तुला अजून माहितच नाही कसं आहे तर. खेड्यापाड्यातल्या लोकांच्या स्वभाव तुला माहित नाही अजून किती चांगला आहे. अरे सागर, बरोबर आहे राजाचं. तुला माहित नाही किती चांगले लोक असतात खेड्यापाड्यातले. हो, पाय तू चहा पिऊ पिऊन लागे नाश्ता आणि हे न ते बाबा घरगुती नाश्ते. तुला माहित नाही किती लोक सोय करतात तर. मग तू पहिल्यानं आला आता पाहिजे तू. ते तुमचं सगळं बरोबर आहे, पण आपल्याला आता उन्हाळ्याच्या लागल्या सुट्ट्या. आपण कासाठी आलो मजा करायसाठी. हा, पण आपल्याला मजा केल्याशिवाय तर काही जमत नाही भाऊ. करू ना मजा, करू ना. मस्त नांदुऱ्याला जाऊ. हा, अडवणं जवळच नांदूर आहे. मग काय तर नांदुरामध्ये खूप मजा येते. नांदुऱ्याला जाऊ, पाणीपुरी खाऊ. हा, हनुमंतावर जाऊ. मग काय तर लय मजा येते नांदुऱ्यात बी. नांदुरा दाखवत तुले. हा, बरं भाऊ तुम्ही म्हणसान तसं काही विषय नाही. हा, पण कसं आहे आपल्याला एन्जॉय झाला पाहिजे. आपण एन्जॉय करायसाठी आलाय. का कोणत्या गावून आले तुम्ही? या गावचे तर दिसत नाही बाबा. हा, कोणत्या गावून आले रे? हा, अमेरिकेतून. तुम्हाला काय चौकशा करायचं काम आहे? कुठून येऊ आम्ही? काय भाडं पडलं मग अमेरिकेतून याचं? अरे अमेरिकेचे नाही हो, खामगावचे आम्ही. पण तुम्ही कोण आहे? या गावातले सिक्युरिटी गार्ड आहे काय? हा, की सीसीटीव्ही कॅमेरा आहे? ए दलिंदर, या गावचा सरपंच आहे मी. हा, काय म्हटलं? सरपंच शिस्तीत बोलायचं नाही तर एका कडीत तुझ्या खामगावात पडीन. ए आबा जाऊ द्या आबा, आम्ही पाहुणे या गावात आबा. जाऊ द्या आबा, काही हरकत नाही आबा. आम्ही पाहुणे याला या गावामध्ये म्हणून कसं आहे. हा खामगावात राहते. याला माहित नाही अजून खेड्यापाड्यानं कसं बोलावं लागते काय बोलावं लागते. जाऊ द्या आबा, आम्ही नवीन आहे गावामध्ये पाहुणे आहे. हा, ए उंदीर तोंड्या, चोपड चोपड करणार सांगा तुला का रे? उंदरासारख्या तोंडाच्या. हा, मला चोपड केला उंडा राहतो. हा, या तुझ्या सोबती आहे ते सांग ना. हा, ते तर भले टरेल पण करून राहिले. हा, त्याला सांग ना जरासं समजून. सरपंच आहे की काय तुम्ही? हा, आमच्या इकडे असं कोणी चौकशी करत नाही बा. आमच्या खामगावात तर कोणी येते, कोणी हे करते, कोणी खाते पिते हिंडते चालला येतात मग घरी. आणि तुमच्या गावात आलं नसलं कुत्रे नाही तुमच्या गावात चौकशी करणार, तुम्ही एकटे सापडले फक्त. अरे बा, चौकशी करायला लागते. गावात चोऱ्या होतात मग. कोण आलं कोण नाही माहीत पाहिजे की नाही गावात. हा, मला काहून सरपंच केलं या गावात माहिती आहे तुला? कारण मी नुसतं रिकामचोट हिंडतो या गावामध्ये बंद आहे, म्हणून मला सरपंच केलं. तू काय सांगून राहिला? हा, तुम्ही पण मध्ये पक्की रिकामचोट दिसून आहे. गोष्ट घरी आहे की नाही?
मध्ये काय काम थोडं समजून आला बाबा. माझं हेच काम आहे, चौकशी करणं गावात कोण आलं कोण नाही, हे काम आहे माझं. एखादा काम धंदा करायचा, असं हे काम केल्यापेक्षा तेवढेच पगार येते, पैसे भेटतात. हा, नुसतं चौकशी. मग काय तर आम्हाला वाटलं तुम्ही खरंच सरपंच आहे का गावचे. आम्ही भेलो ना बापा, असं कुठे असते काय. पाहुणे आहे मी, लहान लहान लेकरं ते गाव हिंडायला आलो. मग काय तर पहिलेच तर हा सागऱ्या राहत नाही म्हणे, त्याला आम्ही समजवलं आणि तुम्ही आले अडी कोण आहे आणि काय आहे, चौकशा करायला. जा घरी, जाऊ द्या आम्हाला बी. हिही हिही. कशी फाटली हा. आपलं कामच आहे, जो आला तो त्याची चौकशी करायची, त्या ढिंगला करायच्या बस. आणि लगे त्याची चांगली हे करून टाकायची, झिरो आहे जी कोणी असो. मला तुमच्या तोंड पाहूनच समजलं हे पाहुणे आहे आणि आपलं कामच आहे, जो आला त्याची झिरोने. चला मग, हिंडा बा आमचं गाव हिंडा. फक्त रिकामी कामं करू नका, नाहीतर मग तुम्हाला माहित नाही आपण किती वाईट आहे. हां, हिंडा तुम्ही आपलं गाव, टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय बोगस निघले हो पुढे बा. आम्हाला वाटलं राजा तुम्ही खरंच सरपंच आहे काय, आमची फाटली. असं असते काय, खूप झाली बा. म्हणून तुम्ही या खेड्यापाडी नाहीत, मला माहिती आहे लोक चांगले तेवढेच आहे आणि तुमच्या सारखे बोगसही तेवढेच आहे. आता डबल येणार नाही रे भाऊ या गावामध्ये. काय राजा असं असते काय. अरे मी तर गुच्छवर बसलो ना हो. अरे काय तुम्ही, काय राजा बा, असं नसते राजा. आम्ही पहिले पाहुणे आल्या गावात, मग असं नसते. जा बा हो तुम्ही, आम्हाला हिंडू द्या गावाला. आलो आम्ही कसं बस. हो नाही चाललो आम्ही आता संध्याकाळी घरी, कामगावले आमच्या. राहो सटकन आता, आमचा दिमाग सटकू नका. हो पहिले सांगून राहिलो तुम्हाला, मी माझ्या सोबतीसाठी काही बी करू शकतो. तुम्ही मला उंदर तोंड्या म्हणलं काही म्हणलं, मी नाही ऐकून घेतलं. आता बस झालं तुमचं. आता लवकर सट काढून दिमाग आउट करू नका आपला. पहिले सांगून राहिलो, मला माहित नाही मग उंदर तोंड्या किती बोगस आहेत. चाललं रे भाऊ, तुम्ही तिकडे जण मध्ये लिंडर दिसून राहिले आणि त्याचे बोलायला बोलत नाही आणि रँक पास करायला बोलत नाही. चाललं मी आता मग पुढे चहा ठेवला. तुम्ही बसा उन्हात आणायचे मुद्दा मग रात्री गरम. तुम्हाला माहित नाही खेडेगावातला उन्हाळा फटका अजून कसा आहे. मग म्हणता चांगला नाही. काही डेंजरच माणसं आहेत बा खेड्या असले तर. मी तर घुमून आलो बा. मुतले का तू बुडा म्हणे कोण आहे आणि काय आहे, रिकाम्या चौकाच्या घेणार देण्याच्या. अबे त्या बुड्यानं मजाक केली रे भाऊ. हा, ते बुडा मजाकीच आहे. मग काय तर तू बी गाय भरली होती, गाय भरावं लागते. त्याच्यात काय आपण काय चोरी करायला आलो, आपण आपल्या मामा घरी आलाय. मग काय तर आपल्याला कोण काय म्हणू शकते, असा विषय आहे तो. अरे लोकांची चौकशा करणं कामच आहेत ना. अरे दुनियात चौकशी करणारी आहे, असं आहे ते. आता कसं आहे ते शहरामध्ये लोकांना टाइम नसते. कोणाला काही कोणाला घेणं देणं नाही. पण खेड्यापाड्यान भाऊ, तुला असं विचारलं जाईल कोण आहे आणि कोण नाही आणि कुठून आला आणि कोणाच्या घरी आला आणि कायले आला, हे सगळी विचारपूस होईन भाऊ तुले. मग काय रे बा, याचा चौकशी चौकशी मध्ये टाइम जाईल. आपण गाडी लोकांना सांगायला आलो, कोणाच्या घरी आलो, काय आलो, कशाला आलो आणि काहून आलो आणि कधी जाणार आहे, हे तापणे पाहिजे आपल्याला. हो पहिले सांगतो, आता कोणा आपल्याला विचारलं की आपला दिमाग होईन भाऊ गरम. हो पहिले सांगून राहिलो. अबे जाऊ दे ना सागर, तू गळ्यात जास्त ताण घेऊन राहिला. जाऊ दे, ते चालतेच विषय आहे, चालूच राहणार आहे. हा एवढं टेन्शन नको घेऊ. हो जाऊ दे. बरं चला जाऊ दे, आता पुढे जाऊ आपण आता. नाही चला मग घरी चाललो तो. काय करायचं सांगा पटकन. तर काही पुढे गेली ना रे बा, चला घरी आता. हो अजून एखाद्या बावला भेटला तर फालतू चौकशा करीन. चला आता घरी जाऊ द्या, हे का बंद कर. मग पाहू कुठे जायचं आणि काय जायचं आहे संध्याकाळी पाहू. हो मी तर बघून आलो बा. चला रे बाबा मग चाललो मी घरी. तुमच्या गावात असे पाहुणे रावणे येत असतील ते असे म्हातारे चौकशी करणारे पुढे पाहत जा. हे भेवतात त्याले. हो मग काय तर मग ते भेटतात बिचारे पाहुणे. मग काय येतील ते डबलच्या बारीनं, असा विषय आहे तो. म्हणून म्हटलं हे असे लक्ष ठेवत जा. हो हे सीसीटीव्ही कॅमेरे हे पुढे वाढे. मग काय तर आम्हाला काय बोलवलं बा, काय करता. पहिले तुम्ही येत नाही खेड्याबाळीनं, पण आता आलतो. पण ये गावात बा कडीतच माणसं निघले. माझ्या एकच भेटला, आता काही हिंडत नाही मी गाव. आलो मी आता घरी. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. ठीक आहे मग काय तर असा घोर झाला तो. पहिलेच तर हा सागरा येत नाही म्हणे, पण मी न्यायला आणलं आणि त्यातल्या अगोर काय करता. म्हणून कसं आहे, असं पाहुणा रावणं गेलं की हे लोक चौकशा करतात. हा असा घोर आहे तो. जाऊ द्या, काय हरकत नाही, मी समजून टाकीन त्याला. पण तुमच्या गावात जर असे पाहुणे घेऊन रावणे येत असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवणार भाव. म्हणजे कसं हो त्याला मग हे असे पुढे पाडे घरी काढून नेतात, असा घोर आहे. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चालणार रे बा घरी. अरे किती टाइम लावता ना, अरे का उन्हामध्ये जीव घेता गरीबाचा. पहिले असं मग हात पाय बारीक आहे, अजून ऊन गिन लागेल, चक्कर येईल, पडून देईन. चला आता घरी जाऊ द्या, दिमागाला त्यांना होती. संध्याकाळी इंडियाला जाऊ आपण नांदुरा आता. हो पाणीपुरी येते खाऊ, एन्जॉय करून येऊ थोडा नांदुऱ्यामध्ये. अरे गावात काही नाही आहे. हो मला समजलं आता, सगळ्याचंही बरोबर आहे. चला आता जाऊ द्या घरी. आला लाईनवर नांदुऱ्याला जायचं. अरे आम्हाला माहित आहे बाबा, अरे काहीच नसते रे. पण ते आता कसं आहे या लागते खेड्यापाड्यानं. हा वैद्य म्हणते तुला संबंध करणं आहे, मग म्हणून मी आता हिंडून राहिलो. नाही तर मला माहित आहे की काही नाही, पाणीपुरी नाही काही नाही, कुठे काही खायची व्यवस्था नाही. असं तर बरं आहे.
या नाही वाटत पण या लागलं. चला जाऊ द्या, टाइमपास ना करा बा हो. चला जाऊ द्या घरी.